नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत। आज मी वटपौर्णिमेनिमित्त खास अशी सुंदर रांगोळी काढणार आहे। तर पूर्ण रांगोळी स्टेप बाय स्टेप कशी काढली हे पूर्णपणे पहा, व्हिडिओ स्किप न करता। आणि तुम्ही ही अशीच सुंदर आणि छान रांगोळी वटपौर्णिमेसाठी काढा। वटपौर्णिमेची सुंदर रांगोळी, वटपौर्णिमेची सुंदर रांगोळी, परंपरेची जपूया आपण ओळख खरी। लाईक कमेंट शेअर करून साथ द्या, लाईक कमेंट शेअर करून साथ द्या। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रेम असेच देत रहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रेम असेच देत रहा। रांगोळी हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। सणावाराला, उत्सवांना किंवा एखाद्या महत्त्वाच्या वेळी जर रांगोळी काढली ना, तर त्या रांगोळीमुळे एक सकारात्मकता निर्माण होते। रांगोळी घरात आनंद आणि एक मंगलमय वातावरण निर्माण करते। दारात रांगोळी जशी सजेल ना, तसा संसारही आपला फुलतो। वटपौर्णिमेनिमित्त काढत असलेली ही रांगोळी आपली संस्कृती, श्रद्धा आणि आपल्या परंपराचं सुंदर असं दर्शन घडवते। वटपौर्णिमेचा हा सण स्त्रियांसाठी सौभाग्य, अखंड प्रेम आणि श्रद्धेचा असतो। एक सुंदर कविता माझ्या आहोंसाठी खास। 7 जन्मांची साथ म्हणतात, 7 जन्मांची साथ म्हणतात, पण मला प्रत्येक जन्मात तूच हवा आहेस। तुझ्या प्रेमाच्या सावलीतच, तुझ्या प्रेमाच्या सावलीतच माझा प्रत्येक श्वास फुलावा। सुखात हात धरून चाललास, सुखात हात धरून चाललास, दुःखात खंबीर आधार दिलास। जीवनाच्या प्रत्येक वळणावर माझा विश्वास बनून राहिलास, जीवनाच्या प्रत्येक वळणावर माझा विश्वास बनून राहिलास। वडाच्या वृक्षासारखी तुझे प्रेम अढळ सदैव राहो, वडाच्या वृक्षासारखे तुझे प्रेम अढळ सदैव राहो। आपल्या नात्यातील जिव्हाळा आयुष्यभर फुलत राहो। वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी देवाकडे एकच प्रार्थना करते, तुझ्या चेहऱ्यावरील हसू, तुझ्या चेहऱ्यावरील हसू कायम राहो आणि तुझी साथ मला जन्मोजन्मी लाभो। कशी वाटली माझी ही छोटीशी कविता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही गुजरातमध्ये राहतो, त्यामुळे इकडे रांगोळी मिळणं खूप मुश्किल आहे। मी खूप दुकानं फिरलेली आहे, पण मला रांगोळीच मिळत नाही इथे। त्यामुळे माझ्याकडचा डार्क हिरवा रंग संपलेला असल्यामुळे त्यामुळे रांगोळीमध्ये थोडासा फिका कलरच टाकावा लागला आहे। आणि थोडीशी कॅमेरा क्वालिटी ही अवॉइड करा आणि माझ्या रांगोळीवरती फोकस करा आणि मला नक्की सांगा कशी दिसत आहे माझी रांगोळी। मित्रांनो, वटपौर्णिमेनिमित्त काढत असलेली ही रांगोळी आता माझी कंप्लीट होत आलेली आहे। आता थोडीशीच बाकी आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जर आजची रांगोळी आवडली असेल तर माझ्या मेहनतीसाठी एक लाईक कमेंट नक्की करा। रांगोळी जर आवडली असेल तर ही रांगोळी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, डेली रांगोळीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण डेली रोज एक नवीन रांगोळी पोस्ट करत आहे मी। भेटूया
भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.